नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता नाविन्यच्या बॅटीचे 2 तुकडे झालेले आहेत आणि नाविन्य खूप नाराज झालेला आहे। परंतु आपण त्याच्या बॅटीसाठी एक सोल्युशन आणलेलं आहे। आपण बॅटीचं गेटिंग करूया। पाहू शकता त्याच्यासाठी लागणारं साहित्य। तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलांची, मोठ्या माणसांची कोणाची पण बॅट तुटली तर तुम्ही पण घरी हा उपाय करू शकता। हे बघा, फेविक्विक आणि हा दोरा, धागा हा आपण दुकानातून आणू शकतो आणि घरच्या घरी आपण बॅटीची गेटिंग करू शकतो। कारण की आत्ताच बॅट आणली होती, 2-3 दिवस झाले होते। नाविन्य खूप नाराज झाला त्याची बॅट तुटल्यामुळे। पाहू शकता नाविन्य कशी काय तुटली बॅट? मी खेळत होतो तेव्हा तुटली। असं का? जोरान मारतली का होती का? बरं, आणि हो, आता याची गेटिंग कशी करायची आम्ही गेटिंग करत आहे, तुम्ही पण पहा। आणि कशी करायची गेटिंग तुम्हाला येत नसेल तुमच्या मित्रांना तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा। आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनल आहे, याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ पाठवा। चला तर आपण आता गेटिंगला सुरुवात करूया। चला तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया गेटिंगला। तुम्ही पण तुमच्या मित्रांना पण पाठवा आणि तुम्ही पण शिकून घ्या। आणि हे जुगाड कितीपत योग्य राहील, कितीपत तो हे काम करेल हे पण कमेंट करून नक्की कळवा। आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू। धर नाही ना मोबाईल वगैरे। चला तर, दिसतंय का व्यवस्थित? दिसते का व्यवस्थित? हो, पूर्ण हे झालं ह्या। सर्वप्रथम अशी बॅट तुटलेली आहे, तुमची तुटू शकते, तुमच्या घरातील लहान मोठ्या थोरांची कोणाची पण तुटू शकते, सांगता येत नसतं। तुम्ही कोणती घ्या, साधी घ्या, MRF घ्या, कोणत्याही कंपनीची बॅट तुटायला त्याचा काही नियम नसतो। या ठिकाणी आपण सर्वप्रथम हे फेविकॉल घेणार आहोत। याला थोडा प्रॉब्लेम आहे, 1 मिनिट, मला वाटतं हे असंच असेल। याच्यामध्ये आपण फेविकॉल लावून घेऊयात। पहिलं आपण इथे असा सर्वप्रथम सगळीकडे असं फेविकॉल लावून घ्या, आतून आतमधून। आणि या पण भागाला लावून घेऊया। पाहू शकता या ठिकाणी असं लावून घेतलं आपण दोनही साईडने। तो तुकडा कुठे आहे रे छोटा? तुमच्याजवळ? माझ्याकडे कुठे आहे? एक छोटा तुकडा पण पडला होता इथे, तो पण आपण इथे लावून घेऊया। पाहू शकता या ठिकाणी अशी आता ही थोडी जुटलेली आहे। नाही ना, मला तुझी मदत लागू शकते रे। या ठिकाणी आपण आता असं लावून घेतलेलं आहे, याला थोडं सुकू देऊया। आणि तुम्ही अशी गेटिंग अगोदर कधी केलेली आहे का ते पण कमेंट मध्ये नक्की कळवा। गावाकडे असताना खूप क्रिकेट खेळलं। पूर्वीच्या काळी आपण क्रिकेट खेळायला आपल्याला बॉल आणायला, बॅट आणायला पैसे नसायचे। आणि आताचा एक काळ आहे, पैसा तर खूप आहे, प्रत्येकाकडे आहे।
पूर्वीच्या काळी आपण एक बॉल आणण्यासाठी सगळ्याकडून 10-10 रुपये जमा करायचो, 5-5 रुपये जमा करायचो. कोणाकडे नसेल तर 1-1, 2-2 रुपयापासून आपण पैसे जमा केलेले आहेत. म्हणजे त्या काही जास्त पैसे नव्हते, हे नव्हते आणि आपले बरेच मित्र असायचे. सर्वांनी मिळून पैसे जमा करून आपण बॉल घ्यायचो, बॅट घ्यायचो. परंतु आताचा असा काळ आहे की पैसे तर खूप आहे पण ते मित्र नाहीत. म्हणजे जास्त मित्र नाहीत. मित्र तर आपण आणू शकत नाही कुठून, पैसा तर किती का कमवू, पण ते मित्र आणि ते वेळ, तो दिवस आपण पुन्हा नाही आणू शकत. पूर्वीच्या काळी खूप क्रिकेट खेळलो, गली क्रिकेट. एका रानासाठी धावायचो. त्याचं पाहिलं तर त्याचं काहीच मोल नव्हतं, परंतु धावायचं, फक्त रन काढायचा. आणि अशा छोटे छोटे खूप सारे असे मोमेंट आहेत लहानपणीचे, ते आता येणार नाहीत. आता क्रिकेट बघितलं की जुने दिवस आठवतात. पण चला, आता गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. आता इकडे आपण हे लावून घेऊया. असं लावून घेतल्यानंतर इथे असा दोरा घ्यायचा आणि इथून असं गेटिंग सुरुवात करायची. पाहू शकता. थोडं वाकडं होतंय, खूप तुम्हाला वाटत असेल पण खूप अवघड आहे मित्रांनो. मध्ये मध्ये असं हे पडतं पण तरी पण आपण प्रयत्न करणार आहोत. नाना मी धरलं ना. हा, मी धरलं ना. काय धरलं ते गेटिंग करत असताना आपल्याला फार समस्या येत आहे. ते सटकू पडत आहे, तरी आपण पुन्हा एकदा प्रयत्न करत आहोत. चला, आपण पुन्हा पहिल्यापासून विणायला सुरुवात केलेली आहे. गेटिंग अशा प्रकारे आपण पाहू शकता. आता तरी हे तुटलं नाही पाहिजे, नाहीतर पुन्हा आपला केलेलं पूर्ण व्यर्थ जायचं. याच्या अगोदरही असंच झालं, पाहू शकता आपण. आता पुन्हा नमस्कार. तर मित्रांनो, काल आपल्याला व्हिडिओ अर्ध्यात सोडावा लागला, कारण की बॅट अशी लावली की निघून जात होती. ओला असल्यामुळे पूर्णपणे निघून जात होतं. पण आज आपण याला काल फेविकॉल लावून रात्रभर याला आपण सुकू दिलं आणि हे सुकल्यानंतर आता हे कडक झालेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला हे सोपं जाणार आहे. आता राहिलेली गेटिंग आपण आज करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्या बॅटरीचं शेवटच्या टप्प्यात काम आलेलं आहे आणि आपली बॅट गेटिंग करून तयार आहे. पाहू शकता 2 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर शेवटी बॅटची गेटिंग झालेली आहे. शेवटी आपण इथे सोल्युशन लावू, कारण की हा शेवटचा टोक आहे, हा निघू शकतो. आता याला आपण व्यवस्थित चिपकून घेऊया. आपण पाहू शकता आता
काल खूप अवघड गेलं मित्रांनो हे, त्याच्यामुळं मला आज करावं लागलं आणि याच्यामध्ये खूप मेहनत जाते आणि अशीच नवीन व्हिडिओ मी बनवत असतो. याच्यात खूप एफर्ट जातं आणि शेवटी आपण सोल्युशन लावूया म्हणजे जेणेकरून हे घट्ट होईल आणि हे संपलेलं आहे याच्यातलं, पाहू शकता तुम्ही. चला तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. आता बॅटरीचं शेवटच्या टप्प्यात जिथे जिथे फेविक्विक आपल्याला लावता येईल असं आपण लावून घेऊया आणि पाहू शकता तुम्ही. आता याशी खेळायला आपण तयार आहे. आता थोडं फक्त हिला उन्हात वाळू द्यावं लागेल. आता मजबूत झालेली आहे, आता ही खेळण्यासाठी मजबूत झालेली आहे. चला तर पाहू शकता आपण आता बाहेर जाऊ, हिला उन्हामध्ये वाळू घालूया. चल नाविन्य.